मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा जी आहे आज अहमदनगरमध्ये दाखल होणार आहे। त्या अनुषंगाने बघितलं तर सर्वत्र मोठा उत्साह हा मराठा बांधवांमध्ये पाहायला मिळतो आहे। आपण जर बघितलं तर या पदयात्रेच्या दरम्यान हनुमानजीचा एक वेशभूषा केलेले आजोबा देखील सहभागी झालेले आहेत। काय नेमके आपल्या भावना आहेत, काय नाव आहे, कुठून आलेत आपण? माझं नाव जनार्दन गंगाराम येवले, राहणार सुरळीसोड, तालुका जिल्हा बीड। बीड पासून 35 किलोमीटर अंतरावर सुरळीसोड गाव आहे। आणि तुम्ही ही वेशभूषा काय केलेली आणि काय नेमके म्हणणं आहे? जसे रामाने हनुमानला आज्ञा दिली ती शोध करण्याकरता, तर मी आरक्षणाचा शोध घेण्यासाठी चाललेलो आहे। जोपर्यंत शोध लागत नाही आणि तोपर्यंत महागार घेतल्याशिवाय राहणार नाही। हनुमानाने सीतेचा शोध घेतला तसं मी शोधच घेणार, आणि नाही घेतलं तर रावणाची हनुमंत लंका जाळली तशी मी सुद्धा शासनाची लंका जाळणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही अशीच भूमिका जी आहे तर ती प्रत्येक मराठा बांधवाकडून घेताना आपल्याला पाहायला मिळते आहे। सुनील मुंगळे, एबीपी माझा, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।